कशाची भाजी? गंगाफळ, काशीफळ, चक्री बनवूयाच मग. चला तर मग मित्रांनो, आज आपण आगळी वेगळी अशी मस्तपैकी चक्री, गंगाफळ, काशीफळ तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये टाका. अशी आगळी वेगळी मस्तपैकी भाजी बनवणार आहोत. आणि ह्या भाजीमध्ये एकाही प्रकारचा मसाला नाही, अत्यंत नैसर्गिक पद्धतीने ही आपण भाजी बनवणार आहोत. आणि यामध्ये ॲड होणाऱ्या गोष्टी काशीफळ, त्यानंतर कोथिंबीर, हळद वापरणार आहोत, मीठ वगैरे, बस एवढ्याच 4-5 गोष्टी. आपण कुठल्याही पद्धतीने ह्याला अनैसर्गिक बनवणार नाही. तुम्ही बघू शकता की एक अंदाजे 700 ते 800 ग्रॅम काशीफळ आहे, म्हणजे तब्बल पाऊण किलो. आणि त्यासाठी मिरच्या आपण घेतलेल्या आहेत 30-35. आणि ह्या मिरच्या आपण एकदम बारीक पद्धतीने कापणार आहोत. एवढी भाजी 2 व्यक्तींसाठी सफिशियंट आहे. जर तुमच्याकडे 1 पावशेर काशीफळ असेल तर तेवढ्या काशीफळामध्ये तुमची एकट्याची भाजी होईल, ती पण कोरडी. आणि कोरडीच बनवणार आहोत, कारण जर त्याच्यात जास्त पातळ बनवली तर त्याची टेस्ट बिघडते. ह्या अशा भाज्या कोरड्याच खाण्यात मजा येते. तुम्ही बघू शकता की किती बारीक मी मिरची कट करत आहे, आणि एवढीच बारीक कट करायची. आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये कांदाही नाही आणि टोमॅटोही नाही. बऱ्याच ठिकाणी कांदाही वापरतात, टोमॅटोही वापरतात, त्याच्यानंतर याच्यामध्ये शेंगदाणाही वापरतात. पण आपल्याला, म्हणजे मी जी खाल्ली आहे आतापर्यंत सगळ्यात बेस्ट, आणि तुम्ही मध्यंतरी बघितलं असेल की संजय दत्त ह्याने पण एकदा त्याचं सांगितलं आहे की एवढंसं काशीफळ घ्यायचं आणि त्या काशीफळामध्ये फक्त 2-4 मिरच्या घ्यायच्या, त्याच्यानंतर मोहरी आणि जिरं तेच टाकायचं, कढीपत्ता असेल तर थोडासा कढीपत्ता टाकायचा, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची, आणि बस. त्याच पद्धतीने तशीच सेम भाजी मी जी लहानपणापासून खात आलेलो आहे तशीच भाजी आज आपण बनवू. तुम्ही बघू शकता की एकदम बारीक तुम्हाला फोडी करायच्या आहे काशीफळाच्या, कारण जाड फोडी ठेवल्या म्हणजे तुमचा गेम संपला. कारण ती शिजायला वेळ लागते, आणि काही फोडी चांगल्या शिजतात तर काही कच्चेच राहतात. अशाच चांगल्या पद्धतीनं एकदम बारीक बारीक फोडी तुम्ही कापून घ्या. तोपर्यंत मित्रांनो, तुम्ही जर खरंच सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मागील काही व्हिडिओ आणि नवीन वेगवेगळ्या रेसिपीचे व्हिडिओ हे तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील. चॅनलचं नाव लक्षात असू द्या, अननोन शेफ कुक 1969. हे चॅनल आपण आपल्यासारख्याच म्हणजे बॅचलर लोकांसाठी बनवलेलं आहे, ज्यांना बाहेर असल्यानंतर बऱ्याच वेळा मेसचं किंवा हे खाऊन खाऊन कंटाळा येतो, पण त्यांच्याकडे पर्याय नसतो. आणि त्यांना शिकण्यासाठी, म्हणजे बऱ्याचशा अशा भाज्या की त्यांना वेळही कमी लागते आणि कमी साधनसंपत्तीत त्या गोष्टी होतात. तुम्ही बघू शकता की आजपर्यंत आपण कित्येक असे मेनू बनवले, त्या मेनूमध्ये आपण कमी मसाले वापरलेत आणि घरच्यासारखी टेस्ट येईल अशी ती सफल करून दाखवली. म्हणजे तुम्ही बघू शकता की भेंडी मसाला, कोरडी भेंडी, त्याच्यानंतर आपण गुलाबजामुन बनवले आणि एकदम बढिया झाले होते गुलाबजामुन. त्यानंतर चिकन, मटन, हे पण आपण गावरान मटनसुद्धा आपण बनवलं, आणि ते पण इतकी त्याची टेस्ट भारी झाली होती. तुम्हीही बनवा, काहीच वेळ लागत नाही, फक्त शिजायला वेळ लागतो. मटनला, चिकनला शिजायला वेळ लागत नाही. तुम्ही मागील चिकनचे आणि मटनचे व्हिडिओ बघू शकता की एकदम कमी वेळामध्ये, आणि तुम्ही जर स्वतः तसंच बनवून बघितलं तर तुम्ही म्हणाल वाह क्या बनाया है. आणि शिका, आनंद घ्या, बघा आणि बनवा आणि खा. कमेंटही करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने ही भाजी कट करणं झाली आहे. शेवटचा एक तुकडा तोच जरा टाईम घेतो, कारण त्याला एकदम बारीक बारीक करायचे आहे आपल्याला, जास्त जाड कुठंच ठेवायचे नाही आहे. मित्रांनो, आपण भाज्या बनवताना एकदम कमी तेल वापरतो,
कारण तेल शरीरास हानिकारकही आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला वाचवायचंही आहे. त्यामुळे आपण तेलाचा अत्यंत कमी वापर करतो. त्यानंतर आपण जी वस्तू भाजीला टेस्ट देते तीच वस्तू वापरतो. फुकट बरेचसे आता म्हणजे चिकन मटनच्या भाज्यांमध्ये कोणी काजूचे पेस्ट वापरते, कोणी बदामची पेस्ट वापरते. आता मी जेव्हाही वापरतो त्याच्यामध्ये असे वापरले नाही, आणि जर त्या वापरल्या तर उलट ह्याच्यापेक्षा त्याची चव बिघडते. काजू महागाई आहे, आणि दुसरी गोष्ट जर त्याचा चांगला वापर झाला म्हणजे त्याची जर टेस्ट चांगली आली तर काही वाटत नाही, पण जर काहीच फरक पडत नसेल तर कशाला उगाच. आता मी कितीदा 2-3 मेनू तुम्ही बघून घ्या चिकनचा आणि मटनचा, इतकी भारी टेस्ट. दुसरी गोष्ट त्याच्यावर तरी पण इतकी चांगली, एक नंबर, म्हणजे बोलायचंच काम नाही. मग टेस्ट जर चांगली आहे तर कशाला उगाच बाकीच्या गोष्टी करत असेल. त्याच्यामध्ये टाईमही जातो आणि पैसा पण जातो. त्यामुळे तुम्ही बघू शकता की आपल्या आत्ता दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीने कट करणं झाल्यात. आपली जी मिरची आहे, मला असं वाटते की मिरची थोडी वाढवावी, कारण जी भाजीची क्वांटिटी आहे आणि जी तिखट होईल ती मॅच होणार नाही. त्यामुळे आपण पहिले 20-22 मिरच्या घेतल्या होत्या, त्यानंतर त्याच्यामध्ये अजून 10-12 मिरच्या ॲड करत आहे. मिरच्या पण चांगल्या पद्धतीने बारीकच कट करून घ्या, जेणेकरून तुमची म्हणजे जाड मिरची जर राहिली तर ती कधी दाताखाली येते आणि मग हा असंच होते. तुम्ही बघू शकता की आपलं दुसरी गोष्ट की कोथिंबीर ही मी एक ट्रिक वापरली की 4-5 दिवसापासून कोथिंबीर आणला, 4-5 नाही म्हणता येणार, 2 दिवसापासून, पण तो वाढला नाही. काय केलं, कोथिंबीरची जुडी आणली आणि ती एका ग्लासमध्ये ठेवली, त्याच्यामध्ये पाणी ओतलं, त्यांच्या रूटला ते पाणी लागल्यामुळे ती टवटवीत राहिली. तर मग या आपल्या मेन प्रोसेसकडे शक्यतो पाणी आटू देत चला. जर तुम्ही पाणी आटू दिलं नाही तर तुमचा गेम झाला म्हणून समजा, कारण तेल अंगावर उडेल. कढई ठेवली, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलं. ह्या भाजीला कोरडीला तेल लागणारच, जास्त प्रमाणात थोडं तेल टाका. आपण बऱ्याच वेळेस तेल कमी टाकतो. जिरा आणि मोहरी या 2 गोष्टी. आता कढीपत्ता आपल्याकडे नाही आहे, नाही तर आपण कढीपत्ता वापरतो. या 2 गोष्टी झाल्यानंतर मिरची चांगल्या पद्धतीने त्याच्यात भाजू द्या. त्याच्यात जेवढी चांगली तुम्ही मिरची भाजाल तेवढीच तुमचं पोट दुखणार नाही. तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने मिरची ही मी भाजत आहे. होऊ द्या थोडंसं. त्याच्यावरती समजूनच येते आपल्याला की टरफल त्याचं थोडंसं असं कलर थोडंसं बदलतं. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की हळद ही आरोग्याला चांगली आहे आणि आपल्या रेसिपीमध्ये आपण नेहमीच वापरतो. त्याच्यानंतर टाका आपले, आणि 2दा टाका, म्हणजे एकाच याच्यामध्ये जर तुम्ही टाकणार तर खालची फ्लेम त्याला लागत नाही. होऊ द्या, 2-4 मिनटं जाऊ द्या आणि आपल्या चमच्याने त्याला तेल सगळ्या भाजीला लागलं पाहिजे. त्यानंतर राहिलेली भाजी परत एकदा टाका. सगळी भाजी टाकल्यानंतर एक 4 ते 5 मिनटं होऊ द्या चांगल्या पद्धतीने, खालून वरून खाली. आणि ही भाजी तुमच्या फ्लेममध्येच होते. म्हणजे तुम्ही त्याच्यावर एक प्लेट जर ठेवली आणि फ्लेम कमी करून ठेवली आणि 10 ते 15 मिनटामध्ये तुमची भाजी चांगल्या पद्धतीने शिजून जाते. मीठ राहिलं होतं टाकायचं, मीठ काढून घ्या आणि मस्तपैकी आनंद घ्या. एक 10 ते 15 मिनटामध्ये तुमची भाजी तयार होऊन जाईल. तुम्ही बघू शकता की आता मी याच्यावरती चांगल्या पद्धतीने झाकण ठेवेल. एक प्लेट घ्या. आपला कट केलेला कोथिंबीर टाकायचा राहिला होता, टाकला. चांगल्या पद्धतीने त्याला होऊ द्या, हवा लागू द्या आणि फ्लेम कमी करा 1 ते 2वर आणि मस्तपैकी झाकण ठेवून द्या. चिकन काढताना आपल्याला व्हिडिओ काढता आला नाही, पण तुम्ही बघू शकता की मी जी चपातीवर दाखवत आहे ही ती भाजी तयार झाली. तुम्ही बघू शकता की अत्यंत छान पद्धतीने भाजी तयार झाली आणि त्याची टेस्ट पण एवढी अप्रतिम होती की तुम्ही सबस्क्राईब केल्याविना जाऊ शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, पुन्हा एकदा म्हणतो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.